तुम्ही सगळ्यांनी मला काय म्हटलं की बाबा दादा जे काही झालं असेल ते होऊ दे. जर ही तुझी चूक असेल नसेल तू तिला माफी माग. तिच्याकडं तुझ्या 2-4 शाने माणसं घेऊन जा आणि तिला परत आण, लेकरासाठी आण असे तुम्ही मला म्हटलं. मग मी पण काय बाबा जाऊ दे, सोडचिट्टीन हान तोंड तसला प्रकार दिला काढून डोक्यातनं. तेच लोक मला मुद्दाम म्हणून समोरून बोलायचे किती ठरली तुझ्या लग्नाची तारीख, आम्ही तुझ्या लग्नाला येऊ, तू 10 लग्न कर पण आम्ही नाही पाठवू, तुला जे करायचं आहे ते कर, आमचं उलट तुला परवानगी, आमची तुला परवानगी आहे, 1 कर 10 कर, काय करायचं ते कर, असं तसं ते बोलायचे. त्यांना मी फोन केला कितीतरी एकदा, पण तिचं आणि आमचं बोलणं नाही करून दिलं. मग त्याच्यानंतर तिनं फोन केला लेकराकडं फोन द्या म्हणून दीपकच्या मोबाईलवरती, पण त्यांनी नाही दिला आणून पण, आणि मी बोलू पण नाही दिलं. मीच म्हटलं होतं त्याला की फोन आला तरी पण लेकराजवळ फोन द्यायचा नाही. मग ह्या गोष्टी घडल्या कुठं तर. मग आणि त्यातच त्रिशा सतत नाराज राहते. आणि मग त्यात अजून काय झालं की बाबा ती आजारी पडली, तिला झालाय ताप खोकला सर्दी असा तिला एक सध्याच्या घडीत आजारी पडली म्हणायचं ती. मग त्यामुळं कसं व्हायचं की कसं होतोय आता सध्याला की तिला झोपेत रात्री खोकला आला की मग ती रातभर उठून रडायला सुरुवात करते. मग मला अख्खी रात जाते तिला सांभाळण्यातच. मग आणि कामाचं तुम्ही म्हणताय सतत मला कोण ना कोण कमेंट करतच असते की बाबा त्रिशाला लेकरांना कुठं ठेवून कामावरती जाताय तुम्ही. मी लेकराला ठेवून नाही जात, त्रिशाला संग घेऊन जातोय कामावरती. औषध पे आणि रोहनला आणि आर्यनला शाळेत पाठवत असतोय. आणि शनिवार आणि रविवार या 2 दिवशी सोबतीला घेऊन जातोय मी. म्हणजे का की बाबा त्यांना जर संग नेलं की तिला सांभाळतील म्हणून. आता सध्याला तर गुरुवार शाळेला सुट्टीच होती 2 दिवस. मग त्यामुळं बुधवार गुरुवार सुट्टी होती आणि शुक्रवारी पण मी त्यांना सोबतच घेऊन गेलतो. आणि शनिवार रविवार हे पण दिवस सोबतच होते. म्हणजे ह्या 4-5 दिवसात ते माझ्या सोबतच होते. त्रिशा आजारी पडल्यामुळं मग मी त्यांना शुक्रवारी पण शाळेत जाऊ दिलं नव्हतं. मग आजपासून ते चाललेत शाळेमध्ये. त्रिशाचा खोकला आता जरासा कमी आला आहे, तिला दवाखाना पण दाखवला आहे. तर माझा हे असं आहे की लेकरं माझ्यासोबत असतात, त्रिशा तर सोबतच असते कामाच्या ठिकाणी पण. आणि राहिला प्रश्न स्वयंपाकाचा, ही कमेंट मला 17 वेळेस तर आली असेल, स्वयंपाक कोण करते. तर स्वयंपाक वगैरे सगळं आम्ही आमचा मिस करतोय सगळं. आणि मग तुम्ही म्हटलं की तर तुम्ही काय म्हटलं की काय चूक असेल नसेल तर तिला जाऊ द्या, घेऊन या 4 माणसं न्या, असं करा तसं करा. मग केलं पण. आम्ही पहिलं पण स्टार्टिंगला एकदा दाजीला पाठवलं होतं, त्यावेळेस पण त्या लोकांनी म्हटलं की ती आता इथं नाही आहे, तिच्या मावशीकडे गेली आहे आणि असं तसं तिच्या मावशीला बरं नाही. व हे खोटं उगं नाटकं की तिच्या मावशीला बरं नाही, मामाला बरं नाही, इकडं तिकडं हे उगं त्यांची नाटकं. पण ती तिथंच होती तरी पण त्यांनी उगंच मुद्दाम तसं म्हटलं. ते काय आपण काय बळच उचलून आणणार काय असा विचार करून दाजी आले परत. मग त्याच्यानंतर औषध पे मग त्याच्यानंतर त्रिशा आता जेव्हा आजारी पडली मी सगळं विसरून गेलो की जाऊ दे बाबा आपली चूक होती नव्हती काय, जाऊ दे खड्ड्यात. परत तिला आणायची परत. मग काल गेले आमचे पाहुणे रावळे गेले तिला आणाया. दाजी होते, आमच्या भाऊकीतले 1-2 जण होते. मग गेले त्यांनी. मग ते सरळ काय म्हणतात की आम्हाला लिहून द्या मग आम्ही आमची पोरगी पाठवू. मला एक सांगा, मी काय लिहून देणार आहे? काय मी पेतोय, तिला झोडपतोय का, तिला कुठं खड्डा खांदायला लावायलोय, काय करायलोय मी नेमकं? काय त्रास द्यायलोय तरी काय? तिला माझ्यासोबत बोलायला हवा. ह्याच गोष्टी ज्या आहेत की बाबा लिहून द्यायच्या, काय करायच्या, तुम्ही सांगू नका, तुमच्या पुरीला सांगू द्या. तुम्ही तुमच्याच लिमिटमध्ये राहा. तुम्ही बोलू नका, तुम्ही शांतता घ्या. तुमच्या पुरीला माझ्याशी बोलू द्या, तिनं मला म्हणू द्या.
तुम्ही मध्ये मध्ये लईच उड्या मारताय तुमच्या मनात. तुम्हाला मी नेमका फुलात काटा आल्यासारखं आलोय काय आ? पण ज्या फुलाच्या झाडाला काटे असतात ना त्याच झाडाची किंमत जास्त असते, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच फुलाची किंमत पण जास्त असते. यांना माझं कसं आहे की बाबा माझ्याकडं मध नाही आहे ना चिटकाया, जिकडं मध तिकडं माश्या असतात, तसं आहे. त्यामुळं या लोकांना माझा हे होतोय, यांच्या मनातच आहे आमचं वाटोळं व्हावं म्हणून पहिल्यापासूनच. अरे इकडे या. नाच गुलीगत, हा गुलीगत. कॉंग्रॅच्युलेशन सूरज, अभिनंदन. बिचाऱ्यानं करून दाखवलं गरिबीतून पण बिग बॉस विनर गुलीगत सूरज चव्हाण. हा यानं आर्यनला आठवण केली नाच गुलीगत म्हणून. तर गुलीगत आपला जिंकला. खरंच बिचाराच्या कष्टाचं फळ भेटलं त्याला. अर्धा चंद्रला हो, अर्धा चंद्र हे काढ. तर कसं आहे माहित आहे का की आता असं नाही, आता काय जे होईल ते होईल. यांना लिहून काय म्हणून द्यायचंय, उलट त्यांनीच मला लिहून द्यावं. ह्या लोकांनी आमच्या चालू संसारात ढवळाढवळ करू नये. यांनी उलट मला लिहून द्यावं की बाबा इथून पुढं आम्ही तुझ्या संसारात ढवळाढवळ करणार नाही, असं यांनीच उलट लिहून द्यावं. कारण यांच्या आमच्या जे काही चाललेला संसारात ढवळाढवळ करतात केलं यांनी, त्यामुळंच एवढं प्रकरण घडलंय. नाहीतर ज्या दिवशी ती रागवून बाबा रागात आलती त्यांच्याकडं गेलती, त्याच दिवशी जर यांनी तिला समजावून चार गोष्टी बोलून की बाबा लहान लहान लेकरं आहेत जाऊ दे, चल तुला आम्ही सोडून येतो, असं तसं बोलून जर तिला परत आणून असती तर आज इथवर हा प्रकरण गेलाच नसता. आज महिना होत आलं, लेकरं हळूहळू विसर पडलाय. आता तुम्हीच बघा, त्रिशा पहिलं सतत व्हिडिओमध्ये मम्मी मम्मी करायची, आता कधी करते का? तिला आता सवय लागली की हळूहळू हळूहळू विसर पडत असते. रोहन रोहन तसा असतोय, सवय पडून जाते. मग या लोकांनीच मुद्दाम वाटोळ करून टाकले. पर कसं आहे त्यांना तिला समजणार, बरोबर समजणार. तिला ठोकर लागल्यावरती कळणार मायरात किती किंमत असते नसते, हळूहळू समजतच असते. ज्या वेळेस पोरगी सतत मायरी थांबते त्यावेळेस काय बाबा तिला किंमत मिळते, कसा तिला मान सन्मान भेटतोय, ह्या सगळ्या गोष्टी तिला समजूनच जातात. बिग बॉस विनर सूरज चव्हाण अजून एकदा अभिनंदन. सीझन 5 दीपा पिकअप कधी येतंय पिकअप? दिसना बाबा, तू इकडे या. काल ज्या वेळेस आपले गेलते हे दाजी आणि एक दोन जण, हे काय म्हणलं त्यांनी? लिहून द्या म्हणून. काय लिहून द्यायचं नेमकं? काय लिहून द्यायचं नेमकं लिहून काय द्यायचं हीच कळणार गेलं. मग मी काय म्हणतोय, उलट त्या लोकांनी मला लिहून द्यावं की बाबा त्यांच्या पुरीच्या चालू संसारात आम्ही इथून पुढं ढवळाढवळ करणार नाही. मी तर विचारच दिलाय सोडून. आता कसं बस, आता खोकला कमी वाटतोय का नाही? पण हिचा पहिल्यासारखं नाही की खोक 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 खोक. काल तर लय खोकला होता. रात्री एवढं नाही तिनं त्रास दिला मला. खोक 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 खोक. त्रिशा मामा आत्याला बाय कर ग. चल कामाला जायचंय आपलं. मम्मीची गरज आहे तुला? मम्मीची गरज आहे तुला? मम्मीची गरज आहे तुला? मम्मीची गरज आहे? आता ती बाय करण्यात नाही म्हणते असं, तिला पण कळतंय रे. काळ पडली का नाही उन्हात? उन्हात कामात कसं असतंय तिथं चव नाही ना होत, त्यामुळं असं होऊन जातं. अरे का हलवतोय बाबा, आधीच हात दुखायला सेविन काढून काढून आणि अजून हलव. चल त्रिशा चल, पिकअप आला, चल फोन करू मुंडपाला. चल उठ, डबा आणा आपला. चल जा शाळेमध्ये आणि त्याला मारू नको.
भांडणं करू नका. आऊ चल.